आज मी शॉपवरून आल्याच्यानंतर स्वयंपाकाकडे वळले. पटकन स्वयंपाक करून घ्यायचा होता, कारण की आम्हाला जायचं होतं टेंबे आईला. टेंबे आई म्हणजे आमचं कुलदैवत. साई हा मध्ये मध्ये करत होता, त्याला सांगत होते पळल तुला बाळा, तू बाजूला हो, पण तो काय ऐकत नव्हता. मग आम्ही निघालो टेंबे आईकडे. टेंबे आई ही भूमच्या अलीकडे आणि खर्ड्याच्या पुढे आहे. फायनली आम्ही तिथं सगळेजण पोहोचलो. तिथे पोहोचल्याच्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेतलं, देवीची ओटी भरली, त्याचबरोबर परड्यासुद्धा भरून घेतल्या. दर्शन झाल्याच्यानंतर कोमलनी आणि मी कुंकुमार्चन करायचं ठरवलं. कुंकुमार्चन करून घेतलं आणि निघालो पुन्हा परतीच्या वाटेने. परतीच्या वाटेने येत असताना आम्हाला मध्येच लागतो खर्डा आणि तिथं आहे भुईकोट किल्ला. बऱ्याच दिवसापासून पोरांची इच्छा होती की आपण तो किल्ला पाहायला जाऊयात. मग काय आज ठरवलं आहे टाईम तर जाऊन येऊयात. मग आम्ही निघालो खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्याकडे. पाहताना बाहेरून खूप सुंदर दिसत होता. तसतसं आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये जायला लागल्यावर लक्षात आलं याच्यातल्या बऱ्याचशा बाजू ह्या पडल्यासारख्या झालेल्या आहेत. आणि आतमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस खरंच खूप वाईट वाटलं. खूप घाण असा वास येत होता आणि किल्ल्याची अवस्था ही खूपच बेकार झालेली होती. पटकन बाहेर निघालो. मनात वाईट वाटत होतं, एवढा सुंदर किल्ला पण त्याचा आता काय अवस्था झालेली आहे. अशीच अवस्था बाकीच्याही किल्ल्यांची असेल का